गजर माऊलीचा गजर माऊलीचा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखांच्या मागीला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा योऽन्त प्रविश्य मम मिमां प्रसोत्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादे प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सम्पादनां च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् इंद्रायणी तिने धन्य देहु ग्राम तेथे जन्म घेते सवे तुकयारा अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती महायोग पीठे तटे भीमरध्यां परम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका माझी वाणी तुझे बसा बसा मीच सांगितलं तुम्हाला ते त्रास होतो ना माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत हृदय सम्राट
विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समर्पणाला निवडलेला आहे. थोडा मॉनिटर क्लिअर द्या, दूरून बोलता आलं पाहिजे, व्यवस्थित आवाज आला पाहिजे. मॉनिटर विठाला विठाला अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जन्माला आलेल्या मनुष्य देहाची कृतार्थता, मिळालेलं जीवन ते कधीतरी पूर्णविराम होणार आहे, ते आयुष्य जाणार आहे, शरीराला काळ स्वीकारणार आहे, देह हा माणसाला ठेवावा लागणार आहे, जीवन संपणार आहे. या सर्व गोष्टीला मृत्यू असं म्हणतात. मग तो मृत्यू, तो आयुष्याचा शेवट आपल्या जीवनामध्ये कसा व्हावा, तर श्री तुकोबाराय सांगतायत गोड व्हावा. मग गोड या शब्दाची काय व्याख्या करता येईल, याच्यासाठीच 1.5 तासाचं कीर्तन आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून माणसाच्या जीवनाचा शेवट गोड होण्याकरता संपूर्ण आयुष्यातली मार्गक्रमणा, कोणत्या विचारधारेने हे माणसाचं जीवन जगावं, जगल्यानंतरचा जो परिणाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्याने मात्र जीवनातला शेवट गोड होईल का, किंवा असं म्हणावं लागेल मग शेवट गोड होण्याकरता कोण आदर्श ठेवावा समोर, कोणाकडे पाहावं. या समग्र विश्वाला संप्रदायाच्या पंढरीनाथाच्या भेटीचं, भगवत भक्तीचं कार्य आपल्या अभंगाच्या द्वारा 43 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या श्री तुकोबारायांनी समर्पित केलं, अशा तुकोबारायांना समोर ठेवावं आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे आयुष्य जगावं. आणि म्हणून श्री तुकोबारायांनी सांगितलं, शेवट तर ठरलेला आहे, आमचाही झाला तर तो गोड झाला, आणि तो गोड भगवंताला संपूर्ण आयुष्यामध्ये आपण आळवावं, भगवत चिंतनामध्ये आयुष्याचा कार्यकाळ तो घालवावा, माणूस म्हणून जीवन जगावं. अशा जगणाऱ्या माणसाचा शेवट तुकोबाराय सांगतात, आमचा झाला तसा तुमचाही होईल. ही अभंगाची पार्श्वभूमी श्री तुकोबाराय या द्वारा निर्देशित करतायत. विठ्ठल तुम्हाला आवाज येतोय का क्लिअर? कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार. आपल्या या श्री क्षेत्र करे गावातील एक आदर्श आणि ज्येष्ठ परिवार, मितभाषी, सुस्वभावी, सांप्रदायिक, अतिशय साधी राहणी, उच्च विचार असणारा हा परिवार, या परिवाराच्या संबंधाने या परिवारातील एक अग्रगण्य, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, खरा तर त्यांच्या आयुष्यातला शिल्लक राहिलेला जगण्याचा काळ त्यांच्या प्रारब्धाने मात्र तो हिरावून घेतलेला आहे. गेल्या बरोबर 1 वर्षापूर्वी आमचे मामा कैलासवासी अरुण एकनाथ वाघ, अरुण मामांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम, वर्षश्रद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि दुर्दैव असं की अरुण मामांच्या अगोदर त्यांच्या मातोश्री गेल्या, कैलासवासी भागीरथी एकनाथ वाघ. दुर्दैवाने एकाच परिवारातील मायलेकाने आपल्या आयुष्याचा खेळ संपवावा, ही गोष्ट कोणत्याच परिवाराला झेपणारी नाही. एवढं दुःख या परिवाराला मागील वर्षी झेलावं लागलं.
दुर्दैवाने कोणाच्याही जीवनामध्ये असे प्रसंग येऊ नये. आमच्या अरुण मामांचा आयुष्याचा कार्यकाळ तसा शिल्लक होता. हा प्रपंचाचा, हा जीवनाचा डाव अरुण मामांचा अर्ध्यावरती संपल्या गेला. नको असणारी बातमी, नको असणारी गोष्ट या परिवाराला, या घराला, त्यांच्या नातेवाईक हितचिंतकाला मामांच्या मृत्यूची बातमी ऐकावं लागली, त्याला सामोरं जावं लागलं. दुर्दैवाने त्या परिवाराच्या अंतःकरणामध्ये असं वाटत होतं, पांडुरंगा, आमच्या या परिवारातल्या सदस्याची, आमच्या मालकाची, माझ्या मुलाची, आमच्या मामाची ही जाण्याची बातमी ही खोटी ठरावी, अशा अपेक्षित असणारा परिवार. पण दुर्दैवाने मृत्यूचा काळ, आयुष्य अरुण मामांचं ते ठरलेलं होतं. सज्जनो, ती आर्त आक, ती हाक मात्र या परिवाराची देवाने ऐकली नाही. अरुण मामांचा श्वास मागील वर्षापूर्वी थांबला गेला. हा कोवळा परिवार, या परिवाराला सोडून एक तरुण व्यक्तिमत्व आपल्यातून मागील वर्षी निघून गेलं. खर तर श्राद्ध याच्यासाठीच आहे दादांनो. गेलेल्या व्यक्तीचं स्मरण, राहिलेल्या परिवाराला भगवत चिंतनामध्ये, ईश्वर चिंतनामध्ये त्या आठवणी काढाव्यात. गेलेला आत्मा पांडुरंगाच्या चरणावर विलीन व्हावा, अशा पुण्यायाचा संचय या निमित्ताने तो घडावा. का करावं, कशासाठी करावं, याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल अरुण मामांचा, त्यांच्या मातेचा मोठा परिवार आहे. आईंचं सुद्धा जाणं, तसं जरी वय असेल पण शरीर चांगलं होतं, पण तरी सुद्धा त्यांचं आयुष्य, आईचा आधार असायला पाहिजे, भावाचा आधार आणि परिवाराचा आधार, आपल्या पित्याचा आधार या परिवाराला असायला हवं. या संबंधाने मी शेवट बोलणारच. पण तरी सुद्धा एका आईला, एका बापाला, हा परिवार एका भावाला मुकल्या गेला. त्यांचा संपूर्ण मोठा परिवार आहे. मामांच्या सुविद्य पत्नी सविता अरुण वाघ, त्याचप्रमाणे या परिवाराची भगिनी, एक आदर्श परिवार, आदर्श कुटुंब आमच्या केपानगर गावी आमच्या सुनंदाताई केशव व्यवहारे, त्याचप्रमाणे मामांचे वडील एकनाथ मंडोजी वाघ, दत्तात्रय मंडोजी वाघ त्यांची चुलते आहेत. त्याचप्रमाणे राम लक्ष्मणासारखी ही जोडी बर का, रामाचं पात्र निभावणार कार्य म्हणजे अनिल मामा, आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत राहणार पात्र म्हणजे आमचे आपले, बरोबर ना, अरुण आणि अनिल मामा. हा, क्षमा असावी, नावात गडबड झाली. आणि अरुण मामा आणि अनिल मामा गेले ते अरुण मामा हे केले. राम परमात्म्याच्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये अरुण मामा होते. आणि मात्र खरं तर या परिवाराकडे अनेक वेळेला माझं येणं झालं. आमच्या संदीपच्या निमित्ताने, सगळ्या सुखदुःखामध्ये, विवाहाच्या सोहळ्याच्या निमित्ताने. पण मी प्रामाणिकपणाने बरं का विजय महाराज, तानाजी महाराज, या गादीवरून प्रामाणिकपणाने मान्य करतो, आतापर्यंत एवढ्या एक जीवाचे, एवढं वय होताना, सगळे नातू पंतू येण्याच्या भूमिकेत असताना, एवढे सख्खे दोन्ही भाऊ राम लक्ष्मणाला शोभतील असे हे सख्खे भाऊ, आनंदाने नांदणारे हे दोघं भाऊ आहेत. आणि खरंच एक आदर्श कुटुंब आहे. अरुण मामा आणि अनिल मामा, लक्ष्मणाच्या भूमिकेतले आमचे अनिल एकनाथ वाघ. अनिल मामांवर आता हा सगळा परिवाराचा जबाबदारीचा भार खऱ्या अर्थाने त्यांच्यावर तो आला. आणि त्यांच्या पत्नी मामांच्या भाऊजाई उषा अनिल वाघ, त्याचप्रमाणे बबन मुरलीधर वाघ, उत्तम दत्तात्रय वाघ, जगन पंढरीनाथ वाघ, नवनाथ, अभिषेक, सुदर्शन, श्रीराम, त्याचप्रमाणे त्यांच्या मुली, आमच्याच राहुल दादाला घरगुती झालेला हा संबंध भाच्यालाच
आपली मुलगी द्यावं ही पहिल्यापासूनची इच्छा अरुण मामाची. खऱ्या अर्थाने स्वाती राहुल व्यवहारे, त्याचप्रमाणे योगिता शेखर सुरोसे, अश्विनी शुभम जाधव ह्या मामांच्या मुली. आणि ह्याही मुलींना खऱ्या अर्थाने हे पितृछत्र फार लवकर आपल्या जीवनामध्ये ते थांबवावं लागलं. असा हा मोठा परिवार आहे. या परिवाराच्या संबंधाने त्यांच्या दुःखामध्ये आलेले सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, हितचिंतक, स्नेहीजन आपण सर्वजण उपस्थित आहात. आज या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठीच आपण सर्व पाहुणे मंडळी आणि या कार्यक्रमाचं नियोजन या परिवाराने अत्यंत गोड केलं. माणूस गेल्यानंतर माणसाचं कार्य शिल्लक राहतं सज्जनो, पण त्या कार्याचं दिग्दर्शन मानवी जीवनाची फलश्रुती आणि मानवी जीवनाच्या पुण्यायाचा संचय तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसत असेल. या सगळ्या परिवाराला खऱ्या अर्थाने सांभाळणारं हे मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं. आणि आज पांडुरंगाच्या भगवत चिंतनाच्या स्मरणात अरुण मामांचं स्मरण आपण करणार आहोत आणि करत आहोत. एक साधी आणि उच्च विचाराचा हा परिवार, एवढं गोड नियोजन, याचं कारण आहे या परिवाराला जो भाचा लाभला, जे भाचे राहुल आणि आमचा संदीप लाभला, ही मोठी आनंदाची गोष्ट. कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं, कोणत्या गोष्टी कशा जिथल्या तिथं असाव्या, हे शिकावं आमच्या संदीप दादाकडून. विठ्ठल विठ्ठल आम्हाला संदीप कडून कार्यक्रमाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. आम्ही त्यात परफेक्ट असून सुद्धा मी त्याची स्तुती करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीतून मात्र अगदी थोडस सुद्धा इकडं तिकडं संदीपचं चालत नाही. एवढं सुंदर नियोजन. आज आपल्या मामाचा कार्यक्रम आहे. आता तर मामा गेलेत, पण त्यांचं कार्य हे मात्र भगवंताला समर्पित होणार आहे. आणि म्हणून ते कसं व्हावं, काय व्हावं, ती शुद्धता, ती सात्विकता संदीपच्या नियोजनातून आपल्याला ती दिसते आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम इथे पार पडतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध गुणीजन, थोर गायक, भजन सम्राट, गायन गंधर्व श्री हरिभक्त परायण चिंतामणजी महाराज सानप यांची पवित्र उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. या गोड गळ्याचे गायक, भजन सम्राट, वारकरी श्री हरिभक्त परायण आमचे विजयजी महाराज काळे, त्याचप्रमाणे या परिसराचं भूषण माझे सन्मित्र, तेही गोड गायनाचार्य आहेत. या विठ्ठल विठ्ठल आमचे तानाजी दादा सांगळे यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्राला, या संपूर्ण दोन्ही तिन्ही तालुक्याला ज्यांचा मृदंग इतका परिचित आहे, मी त्यांना आवडीने म्हणत असतो, ते आमचे भवानी शंकर आदरणीय श्री हरिभक्त परायण मुकुंद महाराज लाड. खरंच त्यांचं नाव लाड आहे, कारण ते मृदंगाचे वाजवताना लाड पुरवतात. असं गोड वादन आमचे मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण मुकुंद दादा यांची उपस्थिती आहे. आमच्या गावचं विण्याच्या सेवेचं भूषण आदरणीय श्री हरिभक्त परायण उद्धव महाराज आव्हाड फार गोड आहे. विना वाजवायला लागल्यापासून उद्धव महाराजांची तब्येतच कमी झाली चांगल्या प्रकारची. म्हणून सुंदर विण्याची सेवा, निष्ठावंत भाव आहे त्याच्या भक्तीमध्ये उद्धव दादा आहेत. त्याचप्रमाणे आमचे बेरवाडीचे दोन्हीही चोपदार अत्यंत सुंदर आहे. एवढे दमदार चोपदार असल्यावर काय कीर्तन करायची ताकद आहे, हालचाल करायची हे की नाही. जे दमदार चोपदार आहे आमचे, त्यांची उपस्थिती आहेत. ऑर्गन वादन आमचे दादा आहेत गोरख महाराज, त्यांची उपस्थिती आहे. आणि विशेष म्हणजे हा संप्रदाय, ही वारकरी संप्रदायाचं कीर्तन, भजन, प्रवचन, श्रवण सगळ्या लोकांना, जगाला, राष्ट्राला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ते अनुभवायला मिळावं. गजर माऊलीचा या चॅनलचे संस्थापक आमचा विनोद कांगणी यांचीही उपस्थिती ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे.
अगदी गोड चॅनल आहे, प्रसिद्ध चॅनल आहे या महाराष्ट्रातला. यूट्यूबवर व्हिडिओ विनोदच्या चॅनलवर पडली की त्याचे व्ह्यूज काही तासात आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. एवढं फास्ट चालणारं चॅनल आमच्या विनोदचं आहे. संदीपने त्यालाही आमंत्रित केलं. सर्व पाहुणे मंडळी, हितचिंतक, स्नेहीजन, हा साऊंड, ही सगळी मंडप व्यवस्था अत्यंत सुंदर चांगली आहे. आदरणीय सर्व आणि विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातील कांदळकर महाराजांची वारकरी शिक्षण संस्था बालभजनी मंडळ हे सुद्धा इथे उपस्थित आहे. म्हाळू महाराज दराडे आहेत, आमचे दादा आहेत, सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आलेली पाहुणे मंडळी आमच्या केपानगर गावचे सुद्धा आमचे कचेश्वर मामा आहेत, भाऊसाहेब दादा आहेत, माऊली आहेत, अंबादास भाऊ आहेत, सर्वच बन्सी बाबा आहेत, सर्वच परिसरातून निमूनचे आमचे व्याही सांगळे साहेब तेही आता इथे उपस्थित आहे. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून चिंतन सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल त्याचप्रमाणे संदीपचे आणि माझे मित्र वाड्यावरून आलेत. आमचे भाऊदादा पवार वाड्यावरून संदीपच्या या परिवाराच्या प्रेमास्थव आदरणीय आमचे भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहे. निर्धारित वेळेत आपल्याला वातावरणच असं आहे की ते 1 जरी वाजलं का असं वाटतं सकाळच्या 8च वाजले की काय. उन्हाळ्यामध्ये एवढा उशीर झाल्यावर लोकांनी खालून इशारा केला असता उरका, पण आता उरकायच्या वेळेला सुरुवात आहे. विठ्ठल वाघ परिवाराचे सर्व स्नेहीजन, नातेवाईक, हितचिंतक सर्वजण उपस्थित आहे. अभंगाचा विचार आपण थोडक्यात चिंतनाचा पाहणार आहोत. अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाची पार्श्वभूमी मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. अभंगाचा भाव, सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. सज्जनो, आपल्याला मिळालेलं हे जीवन आहे. हे जीवन म्हणजे एक प्रकारची संधी आहे. लक्षात घ्या, जीवनाच्या संबंधाने माणसाने जरा गांभीर्यानेच राहिलेलं चांगलं आहे. पण ऐका, हाडा मासाच्या या पंचतत्वाचं मिळालेलं हे शरीर, सांगू का तुम्हाला, वेळ निघून गेल्यानंतर या जीवनाच्या संबंधाने सावध होताना चालत नाही. हे शरीर, हे जीवन, हे जाणारच. मृत्यू क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला तो ठरलेला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मृत्यूच्या संबंधाने भीती वाटणं हा मानवी जीवनाचा स्वभाव आहे. पण मला तुम्ही सांगा, किती भीती वाटली, काही जरी झालं तर मृत्यूला आपल्याला थांबवता येत नाही. त्याचं एकच कारण आहे, याचं नाव मृत्यू लोक आहे. विठ्ठल कितीतरी मोठ्या मोठ्यांचे उदाहरण आपल्याला सांगता येतील की ह्या जगामध्ये शरीर प्राप्त झालं, जीवन प्राप्त झालं, पण आयुष्याची काल मर्यादा संपली ना, जावं लागलं. हा इतिहास आहे. कितीही मोठे मोठे जरी आले ना, मात्र त्यांना सुद्धा आयुष्य मात्र संपवावं लागलं. थोडासा सूक्ष्म विचार जर आपण केला ना, तो विचार करता करता आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःच्या संबंधाने आपण स्वतःला ठेवून या जीवनाचा प्रवास आपण शोधला पाहिजे. आयुष्य मिळालंय ना, मग ते जाणार आहे. मग जाण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय याचा विचार क्षणाक्षणाला
ज्यांना आपल्या आयुष्यात सुचला ना, स्वतःच्या जीवनाच्या संबंधाने ज्यांना जगणं कळालं ना, ते जगणं कळालं म्हणजेच आपल्या जीवनातला परमार्थ झाला असा त्याचा अर्थ. मी सांगत असतो व्याख्या कायम, ज्याला जीवन कळालं त्याला देव कळाला, ज्याला जीवन कळालं त्याला अध्यात्म कळालं. विठ्ठल विठ्ठल नाही तर महाराज, जीवन कळणं म्हणजे नेमकं काय? प्राप्त स्थितीला आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहे त्या जबाबदाऱ्या आपल्याला कळणं म्हणजे याचं नाव मामा जीवन कळालं. जबाबदाऱ्याच कळाल्या नाही दिसताना मोठा ठळक बाबूराव, त्याचा काय उपयोग आहे? जीवन जबाबदारी, त्याला परिवार कळावा, त्याला कुटुंब कळावं आणि शेवटचं महत्वाचं आहे मी माणूस आहे हे कळावं. पण दुर्दैवाने माणसं असून माणसासारखं जगता येत नाही आणि म्हणतो मी माणूस आहे, दुर्दैवाने तो पशुही नाही. कारण प्राप्त परिस्थितीचा विचार माणूस म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या जीवनामध्ये माझं काय कर्तव्य आहे या कर्तव्याचा प्रामाणिकपणा सज्जनो क्षणाक्षणाला आपल्या जीवनाच्या संबंधाने कळणं, मला तरी वाटतं याच्यापेक्षा वेगळा परमार्थ असू शकत नाही. विठ्ठल आमच्या अरुण मामांसारखं जीवन हेच तर परमार्थिक जीवन आहे हो. अरुण मामांना परिवार कळाला, त्या परिवारासाठी अहोरात्र कष्ट, त्या कष्टाला सीमा नाही, याला म्हणतात जीवन. पण ऐका, परिवाराला सांभाळता सांभाळता दुसऱ्याला फसवून जगलेलं जीवन रात्री झोप येऊ देत नाही. लक्षात ठेवा, रात्री झोप येऊ देत नाही. स्वतःच्या प्रामाणिकपणाने स्वतः जगणं आणि स्वच्छ विचाराने परिवार सांभाळणं आणि परिवार सांभाळून माणूस म्हणून जीवन जगले आमचे अरुण मामा. आलं का लक्षात? एवढा आदर्शाचा ठेवा. आपल्या जीवनामध्ये आयुष्य थोडं मिळालं पण माझ्या तुकोबारांच्या वचनाप्रमाणे अरुण मामा जीवन जगले, याला म्हणतात समजलेलं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थाची व्याख्या काय? मी कायम सांगत असतो, प्रॅक्टिकली मिळालेलं हे जीवन वास्तविक परिस्थितीने जगणं आणि योग्य विचाराने जगणं, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारांच्या विचाराला दात देऊन हे जीवन जगलं पाहिजे. या मनाला, या अंतःकरणाला संतांचे स्पर्श झालेले विचार आणि त्या विचारांच्या सामर्थ्याने पुढील आयुष्याचा कार्यकाळ जी माणसं जगली ना, तुमच्या प्रपंचात दैनंदिन जीवनातल्या व्यवहारामध्ये मार्ग दावणी गेले अधी दयानिधी संतते, आणि म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. ज्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग दाखवला आणि त्या मार्गाप्रमाणे सामान्य जीवनातून आपण संत विचाराने जगलेलं जीवन, याला पारमार्थिक जीवन म्हणतात. विठ्ठल बाह्य लक्षणावर माणूस ओळखता येत नसतो बरं का. बाह्य लक्षणावर नाही, त्याच्या वृत्तीतून कळत असतं हा माणूस कोणत्या विचाराचा आहे. त्याच्या अंतःकरणातला भाव, अंतःकरणातला भाव त्याच्यावरून त्याचा बाह्य स्वभाव कळत असतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतःकरणातली धाव, अंतःकरणातल्या भावना या कशा आहे या त्याच्या स्वभावावरून कळत असतात. आणि म्हणून माणसाचा स्वभाव, आणि सांगू तुम्हाला श्रीमद भागवतामध्ये मामा असं वर्णन आहे, माणसाचा चेहराच हा जीवनाचा मोठा आरसा आहे. मोठा आरसा आहे. काही काही माणसांनी किती लपवण्याचा प्रयत्न केले, तो मी नव्हे, अहो तू तोच होय. आलं का लक्षात? जरी मी तो नाही हे जरी त्याने मात्र शब्दाने जरी सांगितलं ना, पण त्याचा चेहरा, त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव, त्याचं लक्षण सांगून जातो. हे आमच्या संतांनी सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्माच्या मृत्यूच्या संबंधाने कोणत्या विचाराने जीवन जगणं, आज ह्या विचारांचा शोध घेणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून ऐका, या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला
जन्म आणि मृत्यू या गोष्टी आपल्याला काही अशा अपरिचित नाहीये, त्या आपल्या जीवनामध्ये परिचित आहे. मरण ही गोष्ट अशी आहे, ही कोणाला चुकवता आली नाही, कोणाला चुकवणं शक्य नाही. मग आता आपण सगळे चांगले श्रवण करणारे आहात, लक्षपूर्वक ऐका. आपण विचार असाच करावा, प्राप्त झालेलं मिळालेलं सुंदर जीवन शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारांना कसं जीवन आवडेल, पांडुरंगाला कसं माझं जीवन आवडेल, असं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच परमार्थिक होणं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल आता आम्ही जगलो हे देवाला संतांना आवडेल याचा काय पुरावा आहे? त्याचे पुरावे अनेक आहे. सोपं सांगतो, जगाचं द्या सोडून. तुम्ही करत असलेलं कर्म, बारीक ऐका, तुम्ही करत असलेलं कर्म, तुम्ही दैनंदिन जीवनात केलेली चालण्याची वाटचाल, यातून तुमच्या जीवनामध्ये आलेला रिटर्न्स, तुमचंच मन तुम्हाला सांगतं तुम्ही योग्य की अयोग्य आहे. हे मानसशास्त्राचं चिंतन आहे, हे मानसशास्त्राचं चिंतन आहे. तुम्ही योग्य की अयोग्य जगाला विचारल नका विचारू, पण तुम्हाला समाधान सुद्धा निरर्थक गोष्टीतून समाधान प्राप्त होत नाही. तुम्ही कधीतरी प्रामाणिकपणाने थोडं जगून पहा, मन इतकं आनंदित होतं ना, मन आनंदित होतं. घरी गेल्या बरोबर जेवल्याबरोबर झोप येते, प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. नाहीतर नको ते निरर्थक उद्योग दिवसभर चालू द्या. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी, पलंगावर बसतो इतका तळमळ करतो, इतका तळमळ करतो, पण मात्र झोप येत नाही. महाराज, प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. आपल्याला कोणत्याच प्रकारच्या शरीराला अडचणी न येता तारुण्यामध्ये उज्ज्वल जीवन जगता येतं, हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. हा एकाप्रमाणे एका विचाराने वास्तविक जीवनाचा परिणाम आणि खरं आयुष्याचं जगण्याचं रहस्य मी तुमच्या समोर सांगतोय. मग हा विचार, हा चिंतनाचा विचार आहे, आयुष्य जगण्याचा हा विचार आहे. मरण्याच्या विचारात का आयुष्य वाया घालवावं? किती टेन्शन घेतलं आणि कितीही चिंतन केलं तर काळ काय आपल्याला सोडत नाही. काळ कोणालाच थांबवता आला नाही. महाराज, काळ थांबला फक्त माझ्या ज्ञानोपारायणसाठी, काळ थांबला तुकोबारायांसाठी, आणि काळ थांबला श्री संत एकनाथ महाराजांसाठी, काळ थांबला सर्व संतांसाठी. म्हणून आपण सामान्य क्षेत्रातले आहोत. काळाच्या मृत्यूचा विचार करण्यापेक्षा काळावर सत्ता करणं हा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. मृत्यूला थांबवता येत नाही. मृत्यूच्या भीतीतून बाजूला या. मी प्रस्तावनेतल्या चिंतनाचा विचारच सुरुवातच अशी केली आहे, वास्तविक आयुष्य मरण्याचा विचार करण्यापेक्षा जीवन कसं जगता येईल हा विचार जास्त. मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरावे. काय गोड प्रमाणे सावध होणं, मरेपर्यंत जगणं कळणं हाच तेवढा अर्थ. मरेपर्यंत आयुष्य कळावं, मरणाच्या अगोदर शरीराचा अधिकार कळावा, शरीराचं महत्व कळावं. या शरीराचं महत्व फार श्रेष्ठ आहे.
एखादा शरीराचा पार्ट जाऊ द्या सज्जनो, आणि डॉक्टरच्या दारात गेलेल्या शरीराच्या पार्टसाठी भीक मागा. एखादा गेलेला अवयव त्याचं भीक मागताना त्याची काय किंमत मोजून सुद्धा पार्ट मिळत नाही, मग त्या भगवंताची पांडुरंगाची काय कृपा आहे सज्जनो. म्हणून ऐका, आपलं शरीर अहो तारुण्यामध्ये शरीर सगळं सहन करेल हो. तारुण्यामध्ये जर शरीर सांभाळलं नाही ना तर उतार वयाच्या काळामध्ये ते शरीर साथ देत नाही, आणि उतार वयामध्ये जगण्याचा आनंद दुर्दैवाने तारुण्यात न सांभाळलेलं शरीर दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून सामान्य अर्थाने शरीर सांभाळावं, जीवन काढावं, यालाच म्हणतात सावध होणं. विठ्ठल विठ्ठल. हाच अधिकार, हीच सामान्य क्षेत्रातली सामान्य अर्थाने जगण्याची दिशा आमच्या अरुण मामांना कळाली. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं महाराज, याला जीवन म्हणतात. कुठल्याच प्रकारची अशी वेगळ्या प्रकारची हाव नाही की आपण मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं, फार काय करावं. नाही, माझा आमचा परिवार आदर्श व्हावा आणि माझा परिवार सुखी व्हावा. अहो ते काही असू द्या, सर्व संकट स्वतःवर झेलून परिवाराला कसा न्याय देता येईल कायम याच्या विचारित राहणार हे व्यक्तिमत्व म्हणजे अरुण मामा आहे. लक्षात ठेवा, कारण त्यांचं जीवन मी स्वतः माझ्या डोळ्याने अनुभवलेलं आहे. स्वतःला खूपच चांगले इस्त्रीचे कडक कपडे पाहिजे ही हाव नाही. अहो आताचे कोणते असे माणसं असतील का त्यांनी ठरवलं असतं तर 4 व्हीलर मध्ये फिरले असते, पण साधी ती काय एमईटी का काय कोणती गाडी आता घेतली 4-2 वर्षात, पण सायकलवर प्रवास होता दोन्ही मामांचा. सायकलवर प्रवास होता का, बस साधं राहावं, कुठल्याही प्रकारच्या जीवनाला अडचणी येऊ नये, साध्या राहणीतून जीवनातलं रहस्य कसं आदर्शाने करता येईल अशा उज्ज्वल विचारांनी राहणारा परिवार. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक जीवनातला आनंद तुम्ही कशात शोधणार आहे? सात्विक विचारांची संपत्ती आपल्या मनाला स्पर्श झाली पाहिजे, याला जीवन म्हणतात सज्जन, याला जीवन म्हणतात. आणि म्हणून मरण्याच्या अगोदर सावध राहणं म्हणजे माणूस म्हणून कर्तव्याची दखल घेणं आणि त्या विचारातून जगणं, याला म्हणतात सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे. पण मात्र मरणाला न घाबरता आयुष्य जगावं. घाबरून थांबणार नाही, न घाबरताही थांबणार नाही. उलट भागवतामध्ये असं वर्णन केलंय, काळ नावाचा साप हा तोंड उघडून प्रत्येकासाठी गिळांकृत करण्याकरता तो तयार आहे. काल व्याल मुखग्रास, काळ नावाचा साप तोंड उघडून बसलाय आणि त्यांनी गिळायला सुरुवात केली प्रत्येकाला. कोणाला 65, कोणाला 75, कोणाला 36, आहे का नाही? हे काय सांगू राहिलोय, मतदानाची काउंटिंग नाही, आयुष्य. आयुष्य आलं का लक्षात? तुमचं जेवढं आयुष्य म्हणजे जेवढं वय झालं तेवढ्या पर्सेंटेज तुम्ही काळाच्या मुखामध्ये फसलेले आहात. काल व्याल मुखग्रास, काळाने गिळलंय तुम्हाला. कोणाला 65%, कोणाला 75%, कोणाला 25%. जसं जसं मला तुम्ही सांगा, तुमचा रोजचा दिवस आयुष्यातला कमी होणं, तुमचं वय वाढणं म्हणजे मृत्यूच्या तुम्ही जवळ गेले की लांब राहिले? ज्ञानुभव कसं काय? जवळ गेले, है की नाही? जसं जसं आपलं वय वाढत चाललं ना तसं मृत्यूचं आणि आपलं अंतर वळेबा मामा जवळ येत चाललं. घडी घडी काळ वाटायची पाहिजे, घडी घडी काळ वाटायची पाहिजे,
टाळे वाजवा विजय महाराजांसाठी. घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट पाहतोय काळ प्रत्येकाची. तुम्ही म्हणाल आमची, मग तुम्ही बसले सर्वांचीच वाट पाहतो. माझी वाट पाहतोय. कोणत्या क्षणामध्ये काळ घाला घाले सांगता येणार नाही महाराज. म्हणून एक मानसशास्त्राचं सूक्ष्म चिंतन सांगतो. आपण सर्व जाणकार सुज्ञ श्रोते आहात. हे बघा, मानसशास्त्राचं चिंतन असं आहे, न घडणाऱ्या गोष्टीचा विसर जीवनामध्ये पडू नये. आलं का लक्षात? म्हणजे आपलं जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडणार आहे तिचा विसर पडू नये. जे घडणार आहे, जे अटळ आहे, त्याला का विसरा? त्याच्यातला एक सब्जेक्ट आहे, त्याचं नाव मृत्यू आहे. मृत्यू ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशी आहे, ती चुकणारच नाहीये. मग त्याच्याबद्दल बेदखल का राहा? ते म्हणतील त्यांना वाजवलं मग मी काय केलं. विठ्ठल विठ्ठल विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. महाराज, या सर्व गोष्टींचा विचार असा आहे, जे चुकणार नाही त्याला आठवणीत ठेवा. जे चुकणार नाही त्याचं स्मरण ठेवा. मरणाची तयारी ठेवा. आमचे बाबा सांगायचे, विठ्ठल बाबा बोले आम्हाला पाठत सांगायचे, बुवा काळ नावाची बस घेण्याकरता आपल्याला केव्हाही तयार आहे. आपली पिशवी भरून तयार ठेवावी. कुठल्याच प्रकारची आसक्ती मागे न ठेवता, न चुकणाऱ्या मरणाला उजळ माथ्याने सामोरं जाण्याची तयारी ठेवा. आणि मात्र जोपर्यंत जे मिळालेलं आयुष्य आहे ते जगून घ्या. आणि झाल्यानंतरचा सगळा परिहार आपल्या जीवनामध्ये मृत्यूला स्वीकारण्याची ताकद ठेवा. याचं नाव जीवन आहे. विठ्ठल अशा सर्व विचारातून आपल्या जीवनामध्ये मृत्यूच्या संबंधाने हा विचार आहे. मग सुंदर मिळालेला आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंतचा क्षण आपल्या आयुष्याचा आदर्श श्री तुकोबारायांनी आपल्या समोर ठेवला. कसा ठेवला ऐका थोडक्यात. जावं तर प्रत्येकाला लागणार आहे. जीवनाचा शेवट प्रत्येकाच्या आयुष्याचा ठरलेला आहे. श्री तुकोबारायांच्या जीवन चरित्राच्या संबंधाने जर विचार केला तर प्रत्येक माणसाला जो पारमार्थिक आहे त्याला तर समजेलच, पण जो पारमार्थिक नाही त्याला सुद्धा श्री तुकोबारायांच्या जीवनाचा आदर्श प्रसन्न करून टाकणार आहे. असा आदर्श जीवन श्री तुकोबारायांचं. एकदा असं घडलं, नामदेवरायांनी संपूर्ण अभंगाचं कवित्व पूर्ण केलं आणि नामदेव महाराजांचं वय झालं. आयुष्य संपलं नामदेव महाराजांचं. अभंग शिल्लक राहिले पूर्ण करण्याचे. आणि मग नामदेव महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं, देवा संपलं आयुष्य माझं, अभंगाचं कवित्व शिल्लक राहिलं, पूर्ण करावं, काय करावं लागेल? सोप्या धावता चिंतन सांगून जातो. पांडुरंगाने सांगितलं, नामा अरे शिल्लक राहिलेल्या अभंगाला तर पूर्ण केलंच पाहिजे रे नामा, आता काय करायचं? पांडुरंगाने आग्रह केला नामदेवरायांना, तूच पुढचा अवतार घे, जावं तर लागणार आहे, हा देह तर ठेवावा लागेल, पण नामा तू पुढचा अवतार घे. नामदेव महाराज म्हटले, देवा थोडा विचार करायला वेळ द्या. नामदेव महाराज मोठे हुशार,
म्हटले देवाला एवढं सहज सोडायचं नाही म्हटलं, असं सहज सोडायचं नाही, विचार करायला वेळ द्या म्हटले देवा. नामदेव महाराज गेले. 5-10 मिनिटानंतर पांडुरंगाला सांगितलं, म्हटले देवा मान, पुढचा अवतार घेऊन मी अभंगाचं कवित्व पूर्ण, अभंगाचं लेखन पूर्ण करतो देवा, पण या नामाची तुम्हाला एक विनंती मान्य करावं लागेल. कारण अशी विनंती देवा, मला मी पुढचा जन्म घेतल्यानंतर मला घ्यायला तुला यावं लागेल, मला घ्यायला यावं लागेल पांडुरंगा. नामा येईल ना रे, नामा येईल तुला घ्यायला. तेवढं नाही, जरा मास्टरवर सही कर, तुझा भरोसा नाही, तुझा माझ्यावर भरोसा नाही. काय विठाला विठाला विठ्ठला त्याच्या अगोदरचं वाक्य तुम्ही म्हणून घ्या नंतर, हे की देवा तुला मात्र मला घेण्याकरता यावं लागेल देवा. आणि मग मात्र नामदेवरायांनी सांगितलं, ये ना देवा, घेण्याकरता ये, या महाराज. विठाला विठाला साहेब होऊन आले, साहेब होऊन आले ते. विठाला विठाला नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा नुसतं घ्यायला नाही, ऐकून ठेव, मला त्या चौघांच्या खांद्यावर जाण्याची इच्छा नाही, नंतरच्या जन्मात घ्यायला ये, नक्की येशील, नक्की येईल बघ देवा. म्हटले हो नामा, नक्की. आणि मग ठरलं, पुढचा अवतार नामदेवरायांनी घेतला. तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर, जो का अवतार नामयाचा. आणि महाराज देहू गावामध्ये बोल्लोबाच्या पोटी मोरे कुटुंबाच्या परिवारामध्ये श्री तुकोबारांचा जन्म झाला. मग कोण तुकोबार आहे? जे नामदेवराय तेच तुकोबार आहे. कोण नामदेवराय? जे अंगद होते तेच तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जे प्रल्हाद होते तेच तुकोबार आहे. ही श्री तुकोबारांची परंपरा. आणि मग मात्र संपूर्ण आयुष्य तुकोबारांनी घोराडा भामचंद्र भंडारा डोंगरावरती भजन केलं. त्याच तुकोबारांचा आदर्श आजच्याही 2025 पर्यंत जिवंत राहिला. हे आदर्श जीवन तुकोबारायांचं आहे. विठ्ठला विठ्ठला 43 वर्षाचं आयुष्य महाराज जगले. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. असा नेम होता महाराजांच्या जीवनातला. केला नेम चालवी माझा. संपूर्ण आयुष्य भगवत भक्तीला पांडुरंगाला समर्पित केलेलं जीवन महाराजांनी. मोठा इतिहास आहे महाराजांच्या चरित्रातला. मला चरित्र सांगून वेळ नाहीये, पण अशा पद्धतीतून महाराज जगले. महाराजांचा शेवटचा आदर्श आपल्यासाठी काय, मला तिथपर्यंत यायचंय. झालं 42 वर्ष झाले. 43 वर्षाच्या वयामध्ये महाराजांचं जीवन गेलं श्री तुकोबारायांचं. मग आठवण झाली, आता शरीर थकलं. आठवण झाली, निघायचंय आपल्याला, निघायचंय. मग देवाला, मग तुकोबारांना आठवण झाली, आपलं निघायचं झालं, पण आपल्याला शब्द त्या बाबांनी दिले. आणि मग मात्र देवाला बोलवण्यासाठी माझ्या तुकोबारांनी गरुडालाच विनंती केली. गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही. गरुडाच्या जवळ गेले, हात जोडले माझ्या तुकोबारांनी. गरुडा बस म्हणले, देवा गरुड महाराज एक काम करा, तेवढं माझ्या देवाला मला वेग या नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी, मला घेण्याकरता पाठवावो. तुका म्हणे मज, तुका म्हणे मज पाठा. काय विठाला विठाला तुका म्हणे आठवा, मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मला घेण्याकरता पाठवा देवाला. गरुड म्हणले, महाराज माझ्याकडे वशीला चालणार नाही, माझं एवढंच काम आहे. कोणत्या गावाला निघायचं तिकडं स्टेरिंग फिरते म्हटले. आपलं तेवढंच काम आहे. ती डायरी त्या बाबाच्या ताब्यात राहते म्हटले. जायचं कुठं काय माहिती.
माझ्याकडे वशीला चालणार नाही. पण महाराज देवाची आज्ञा येता क्षणी मी मात्र महाराजांना आणण्याचं काम करेल. हो महाराजांना आणण्याचं काम करेल. मग काय करू? गरुडाने पत्ता सांगितला. मग ज्या भगवंताचे देवाचे पाय जिच्या हातात आहे ना तिला विनंती करा. पाय लक्ष्मीचे माता लक्ष्मीकडे श्री तुकोबरांनी वंदन केलं, नमस्कार केला, विनंती केली. म्हटले माता तुमच्याकडे देवाचे साक्षात सेवेसाठी पायणा. माता लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी मातेला सांगितलं तेवढे तुमचे बाबा पाठवा ना आम्हाला घेण्याकरता, देवाला पाठवा. माता लक्ष्मीने सांगितलं बरोबर आहे महाराज, पण 75% वशीला चालेल, पण 25% माझ्या हातात नाही. माझ्या हातात नाही, मी सांगण्याचं काम करेल. पण तुम्ही एक काम करा, ज्या शेषावर जो केशा झोपतो ना त्या शेषाला ऋषिकेशाकडून आणला तुम्ही. जागे करा ऋषिकेशा असं नाहीये, जागे करा. हा तो अगोदरचा ऋषी तुम्ही पहिल्यांदा आणला. विठ्ठल विठ्ठल. ज्या शेषावर जो भगवान झोपलेला आहे ना, म्हटले शेषाला जाग करा की केशा आपोआप येईल. म्हटले आपोआप येईल. म्हटले शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी वीर्यानगम्यं. जागे करा म्हटले. शेष महाराजांनी विनंती केली श्री तुकोबारांनी. म्हटले शेषा तेवढं माझ्या भगवंताला मला घेण्याकरता पाठवावं. आणि मग महाराज शेषाने ज्या वेळेला आज्ञा केली, साक्षात परब्रह्म परमात्मा श्री तुकोबरांना घेण्याकरता आले. आणि मग गरुडावर बैसून माझा कैवारी आला. कैसा गगनी झळकला. गगनातून भरारी घेऊन गरुडावर बसून माझ्या तुकोबरांना नेण्याकरता भगवंत धावले. देहू गावामध्ये माझ्या भगवंताचं आगमन झालं आणि स्वतः भगवंताने सांगितलं चला तुकोबराया तुम्हाला मी घेण्याकरता आलो. महाराज म्हटले बाप रे पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. भाग्य माझं की माझ्या आर्त भावनेला माझ्या देवानी मान्यता दिली. माझे शब्द माझी आर्त हाक देवानी ऐकली आणि स्वतः भगवान घेण्याकरता आले. आता तुकोबरांच्या ताब्यात देव सापडला. तुकोबरांनी सगळं मान्यच करून घेतलं. चला देवा चला तुकोबराय निघायचंय. 12च्या पुढे काटा गेला. बराच वेळ झाला. जरी थंडी वाजत असली ऊन नसलं तरी पोटाला आज्ञा आहे म्हटले.
पण ऐका म्हटले हे बरोबर आहे, पण देवा तुम्ही आलायच ना, निघायचंय मला तुमच्या बरोबर. जरा थोडी होळी आली आहे, तेवढी होळीची पोळी खाऊन मग निघू. आणि थांबवलं महाराज तुकोबारायांनी देवाला. आणि मग पण त्याच्या अगोदर आता आलेला पाहुणा तो काय सामान्य, तो काय ग्रामपंचायतीचा सदस्य थोडाच, तो काय कीर्तनकार थोडाच आहे. अहो तो जगाचा मालक ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, जगाचा चालक मालक परमात्मा आहे. काय करू उपचार कोप मोडकी जलधर, काय करू उपचार कोप मोडकी जलधर. हातर तरी पाया माझा गांधीया कळला, हातर तरी पाया माझा गांधीया कळला. काय करू काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी झिरझर. काय केलं महाराजांनी, काय परिस्थिती हो तुकोबारायांची. वरी वाकळाच्या शेजा आणि महाराज कन्या शिजवल्या. कन्या तुकाराम महाराजांनी देवाला त्या कन्यांमध्ये पाणी नाही टाकलं, पाण्यातच कन्या टाकल्या. माझ्या रांधियल्या कन्या त्या कन्यांमध्ये पाणी टाकून शिजवल्या आणि शिजवून खाण्याकरता दिल्या. प्रसाद सेवन केला, आदरातिथ्य स्वीकारलं माझ्या श्री तुकोबारायांचं देवाने. आणि मग देव सोफा सेटवर बसले. आलं का लक्षात. आणि मग वरी वाकळाच्या शेजा. मग मुखशुद्धीसाठी काय, माणिक्यांची पुडी नाही, मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार कोप मोडकी जलधर, काय करू उपचार कोप मोडकी जलधर. परंपरा आहे तेव्हापासूनची बरं का. काहीतरी मुखशुद्धीसाठी माऊली काय मुखशुद्धीला, मग काय मुखशुद्धीला तुळसी दळ. काय हो माझ्या तुकोबारायांकडं काय नाहीये बाकीचं, ते VIP बाकी काहीच नाहीये. मुखशुद्धी तुळसी दळ. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी तुळशीचं पान माझ्या श्री तुकोबारायांनी देवाला दिलं. सर्व षडोपचारे पूजा आदरातिथ्य स्वागत देवाचं झालं. आणि मग पुढे होळी आली, होळीची पोळी खाल्ली. चला ना देवा, आता किती वेळ थांबावं देवा, थोडीशी धुळवड खेळून मग निघू म्हटले. रंगपंचमी करून मग जाऊ म्हटले. धुळवड झालं, सगळं झालं. आणि मग आता निघायचंय पांडुरंगाच्या सोबत श्री तुकोबारायांना स्वतः भगवान घेण्याकरता आले. चला, पण महाराज म्हटले थांबा. ज्यांच्या बरोबर 43 वर्षाचा माझा सहवास झाला ना त्या देहू गावातल्या लोकांबद्दल बरोबर, जरा विचारतो मी त्यांना. महाराज आले गावात श्री तुकोबाराय. आणि गावात आले, सर्व मित्रांना स्नेहीजनांना काकान मामान मावशेन चुलते आणि चुलत चुलतेन सगळ्यांना आग्रह केला. चला रे, मी वैकुंठाला चाललो, येतं का वैकुंठाला. वैकुंठाला ते देहू गावातले लोक म्हटले महाराज येडे झाली की खुळे, तुका अविचार करीतो बडबड फार. महाराज हा वैकुंठ शब्द फक्त बॅनरवर ऐकायची सवय नाही म्हटले. कोण वैकुंठाला, कसं आम्हाला यायचं नाही महाराज. तुमचं तुम्हाला वैकुंठ लक लागो, जमणार नाही. बर नका येऊ. महाराज म्हटले तुमचं द्या विषय सोडून पप्याच्या आईला विचारतो म्हटले. पप्याची आई बायकोला विचारतो. आवलीकडे गेले श्री तुकोबाराय आपल्या पत्नीकडे. चल गावले, मी वैकुंठाला चाललो, येते का. आता त्या आवलीला हे वैकुंठन नामसन मरण धोतरण फेटा रोजचाच होता. तिला काय त्याचं फार काही गांभीर्य कळालं नाही. म्हटले हे रोजच, आता हे आमच्या गोष्टी प्रत्येकाला सारख्याच. तिने फार गांभीर्याने घेतलं नाही. म्हटले हे वैकुंठ वैकुंठ ऐकून पाड झालं म्हटले. तुकोबारायांच्या पत्नीने गांभीर्याने न घेता महाराज म्हटले काय तुला यायचं नाही. म्हटले नाही. अहो जर मी आले माझी म्हैस काय करू. महाराज म्हटले म्हैस काय आसक्ती तुझी म्हशीवर, बस म्हैसच पाहत नाही. महाराज म्हटले तू तुझी म्हैस. वैकुंठाला निघाले. आम्ही जातो अमुच्या गावा,
आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आणि मग महाराज आणि तेवढ्यात तुकोबाराय वैकुंठाला देवाबरोबर निघाले. आणि मग काही देव गावातले लोक आले म्हटले महाराज तुम्ही खरंच चालले म्हटले मग काय खोटं सांगतोय. मग देहू गावातले लोक म्हणले जरा आशीर्वाद द्या ना महाराज तुम्ही तर चालले निघून. महाराज म्हटले मी आशीर्वाद देणारा कोण आहे. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. तुमचं कर्म तुमचं धर्म तेच तुमचं कल्याण तोच तुमचा आशीर्वाद. आणि मग महाराज अशी क्रांती घडली ह्या जगात. हाडा मासाचा देह घेऊन श्री तुकोबाराय वैकुंठाला गेले. आणि मग त्या क्षणामध्ये सर्व देहू गावातल्या लोकांना श्री तुकोबारायांनी सांगितलं अरे माझ्या जीवनातला शेवट असा झाला कसा. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. तुकोबारायांचा शेवट क्रांती घडली. काय क्रांती घडली. हाडा मासाच्या पंचतत्वाचं हे शरीर घेऊन क्रांती घडली की महाराज वैकुंठाला गेले. आजही अतिज्ञानी आणि बुरसटलेले विचारातली माणसं म्हणतात कसं शक्य हाडा मासाचा देह शरीर वैकुंठाला नेणं. अरे ते शक्य कसं करणं म्हणजे ते समजण्यासाठी त्याला माणूस असावा लागतो. मी सांगत असतो काही माणसं संतांच्या चरित्रावर शंका घेतात. कसे महाराज वैकुंठाला गेले, कशी ज्ञानोबा माऊलींनी भिंत चालवली, कसं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हे खरं आहे का. याच्यावर मी एक सब्जेक्ट तयार केला माऊली. मी असं सांगत असतो हे खरं खराल ना कळणार नाही, हे खरं आहे. विठ्ठल विठ्ठल ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी त्याला माणूस असावा लागतो. त्याला माणसाचं अंतःकरण असावं लागतं. त्याला संत कृपेचा स्पर्श असावा लागतो. अन्यत्र त्याच्याशिवाय ते जाणू शकत नाही. त्याचं मन इतकं स्वच्छ की त्या लोण्याप्रमाणे स्वच्छ असावा लागतो. तेव्हा संतांचा अधिकार कळत असतो. क्रांती घडली आणि मग तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनातला शेवट मी असा केला की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबारायांच्या कर्तृत्व जीवनातलं, तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग, घडलेलं कार्य नंतरच्या परिवाराला, नंतरच्या या विश्वातल्या वारकरी भक्तांना हे जीवन तुकोबारायांचं आदर्श घडलं.
आणि महाराज आपलं जीवन आदर्श घडण्यासाठी कोणीतरी आपल्या समोर मार्गदर्शक असावा लागतो, त्याच्याशिवाय जीवन घडत नाही. आपल्या जीवनाचा शेवट कसा व्हावा, आमचे जीवनातले मार्गदर्शक आदर्श कोण असेल तर जगद्गुरु श्री तुकोबाराय की महाराजांचा शेवट जसा गोड आहे तसा आपल्याही जीवनामध्ये व्हावा. विठ्ठल विठ्ठल या सर्व गोष्टींचा विचार आणि ऐका दादांनो, शेवट गोड होणं म्हणजे ही व्याख्या. आज अरुण मामा आपल्यातून एका वर्षापूर्वी गेले हो, त्यांच्याही जीवनातलं साधं कार्य करून भगवत भक्तीच्या आदर्श संस्काराने ते जीवन जगले. परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये होता. एक सत्यव्रताचं कार्य त्यांनी जीवनामध्ये स्वीकारलं. गेले हे आपल्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे हो, पण त्यांच्या जीवनातला शेवट त्यांच्या कार्याने माझ्या पांडुरंगाने कधीच अरुण मामांचा शेवट गोड करून घेतला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तसं पाहिलं तर काहींचा शेवट जर पाहिला तर फार भयानक आहे. म्हणून शेवट कुठल्याही शरीराला व्याधी पीडा न होता त्याला जन्मभर पारमार्थिक विचारांचं संस्कारांचं बीजांकुर जर असेल, सर्व संतांच्या विचारांचा प्रभाव जर असेल तर नक्की जीवनातला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री तुकोबाराय सांगतात की अशा विचारांचा शेवट गोड झाला पाहिजे. शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. काय दिव्यता आहे तुकोबारायांच्या शब्दातली. निज स्वरूप म्हणजे ज्याच्यापासून तुम्ही जन्माला आलात. आपल्या मायबापाच्या पोटी तर आपला जन्म झालाच हो, पण मातेच्या या माझ्या आईच्या गर्भामध्ये हा पिंड हे शरीर ज्याने तयार केलं ना हो, ते पिंड शरीर तयार करणारा परमात्मा जन्माला घालणार तो माझा परमात्मा आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. आईच्या मातृत्व गर्भामध्ये जन्माला घालणारा तो परमात्माच आहे. म्हणून त्याच्यापासून आलो. मग शेवट गोड होण्याचं कार्य काय? आयुष्य जेवढं पांडुरंगाच्या कृपेने आयुष्य मिळालं त्याच्यासाठीच जगलो, त्याच्यासाठीच जगायचं. त्याच्यासाठी जगायचं म्हणजे काळ सारावा चिंतने किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ये संसारे खलु विस्तारे कृपया पाय पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे जन्माला यायचं मरायचं, पण जन्माला येणं जाणं मरण शेवट भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढमते. परमात्म्याच्या चिंतनातला काळ गेला. ज्याच्यापासून आलो त्याच्यासाठी जगलो आणि त्याच्याच स्वरूपात विलीन झालो. आलो निजाच्या माहेरा, हा त्याचा अर्थ आहे बरं का. हा अभंगाचा अर्थ आहे. निजाच्या माहेराला म्हणजे निज स्वरूप. कोण आहे निज स्वरूप? भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचा वर कोण? जो पंढरपूरला आहे. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरिवृत्ती राहो. ज्याचे पाय सम आहे आणि तो रुखुमाईचा वर आहे म्हणून तो पूर्णत्वपणाने या विश्वाचा चालक मालक आहे. हाडा मासाचं शरीर त्याच्या स्वरूपात विलीन करणं म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि मग तुकोबाराय म्हणतात असं सर्व आमच्या जीवनातलं झालं ना, हा एका प्रकारचा आमच्या जीवनामध्ये घडलेला. म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखांच्या मागीला सर्व परिहार. अशा प्रकारचा परिहार माझ्या शिल्लक राहिलेल्या आयुष्याच्या कार्यकाळामध्ये तो व्हावा, ते जीवन सिद्ध व्हावं. आणि ह्या सर्व गोष्टींसाठी मात्र माझ्या जीवनातली ही वाणी मात्र अशा विचारांसाठी ती धनी व्हावी, तिने आर्त भावनेने ती परिपूर्ण व्हावी. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे हे
करा जीवनाचं सार भजन आहे. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय तुका म्हणे इथे भजन प्रमाण जीवनातली सार्थकता जीवनातला परमानंद हा भगवंताच्या भजनानी आहे. एक 8 सेकंद आपल्याला सर्वांना भजन करायचंय. हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा. विनोद सर्वांची शूटिंग घेऊन रेडिओला टाक, आपलं ते युट्यूबला टाक. सर्वांची शूटिंग घे छान. हात वरती करा सर्वांनी एकाग्र होऊन. फक्त 8 सेकंद. तुले हरी काणा विठ्ठल श्री तुकोबाराय आपल्या जीवनाच्या वाणीचा वेध. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आयुष्याचा शेवट आणि जीवनाच्या शेवटच्या समर्पणाचा विचार श्री तुकोबाराय सांगतात. जीवनातला शेवट हा प्रत्येकाच्या जीवनातला ठरलेला आहे, पण तो शेवट कधी व्हावा सज्जनो हे आपल्या हातात नाहीये बरं का. कधी होणार आहे हातात नाहीये, कधी जाणार आहे हातात नाही. पण एक वाक्य तुम्ही ऐकत असाल, जबाबदारीने ऐका, प्रत्येकाने जबाबदारीने ऐका. शेवट कधी होणार हातात नाही, पण कसा होणार हे मात्र हातात आहे. हे हातात आहे. आणि शेवट दादांनो सज्जनो गोड व्हावा असं वाटत असेल ना, सामान्य अर्थाने जीवनातलं जगणं सुधारलं पाहिजे. जीवन आदर्श जगलं पाहिजे. आणि आदर्शाचं जीवन महाराज आपल्याला आनंद मिळावा या फुलांचा धर्म आहे. स्वतः सुगंधी राहणं आणि दुसऱ्याला सुगंध देणं. त्या फुलाचा आदर्श जीवनातला असावा. आपल्या परिवाराला
आपलं जीवन असं आदर्श ठेवा, घरातल्या परिवाराला आपल्या जगण्यातला वागण्याचा सुगंध आनंद मिळेल, माझ्या भावकीला आनंद मिळेल, माझ्या परिवाराला आनंद मिळेल, माझ्या स्नेहीजनांना आनंद मिळेल. हे जगण्यातलं समर्पण आहे. आणि अशा विचारातलं जगणं निश्चित काळामध्ये आपल्या जीवनाचा शेवट गोड केल्याशिवाय राहणार नाही. शेवट गोड होण्यासाठी संपूर्ण आयुष्य चांगलं जगा, चांगल्या विचारांचं जगा. शेवट कसा व्हावा आणि कसा होणार आहे याच्याकडे पाहून आत्ताच जीवन जगा. येणारा काळ आनंदाचा असेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपलं जीवन कोणाला तरी आदर्श ठेवणारं असावं. सज्जनो, ज्या DNA मध्ये आपला जन्म झाला, ज्या परिवाराच्या आदर्श संस्कृतीमध्ये आपला जन्म झाला, तो आदर्श तर आपल्या समोर ठेवला पाहिजे हो. या भारत भूमीला, या भारत देशाला, या राष्ट्राला थोरा मोठ्यांचं फार मोठं आत्मबलिदान झालेलं आहे. थोरा मोठ्याने आत्मबलिदान झालेलं आहे. थोरा मोठ्याच्या बलिदानाच्या चरित्र कथा ऐकून उपयोग होत नाही. ऐकून त्या प्रॅक्टिकली आपल्या जीवनात उतरत असेल तर तीच थोरा मोठ्यांना श्रद्धांजली असते. त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये. अहो, थोरा मोठ्याने या मातीमध्ये आपलं आयुष्य खपवलं, आपलं शरीर संपवलं, रक्ताचं बलिदान दिलं. त्यांच्या DNA मध्ये आपला जन्म झाला. याच्यासारखं दुसरं काय भाग्य आहे महाराज? काय भाग्य आहे? त्यांच्या DNA मध्ये आपला जन्म झाला. अहो, या देशाचा स्वाभिमान आमच्या देशाचे साधू संत आहे आणि आमच्या देशाची श्रीमंती आमच्या संतांचे ग्रंथ आहेत. आणि म्हणून हे ग्रंथ ज्यांनी जपले ना, त्या शूरवीरांची, छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांची ही भूमी आहे. आणि ऐकून ठेवा, आपण तुम्ही सगळे थोरा मोठ्यांच्या रक्तात आपण जन्माला आलेलो आहे. त्या छत्रपती शिवरायांना ज्या मावळ्यांनी मदत केली त्या मावळ्यांच्या DNAत आपला जन्म आहे. लक्षात ठेवा, तो DNA म्हणजे माहिती आपल्याला. तंतोतंत छत्रपती शिवरायांसारखा दिसणारा एक मावळा, त्या मावळ्याचं नाव आहे शिवबा काशीद. आहे का नाही? त्या मावळ्याचं नाव आहे शिवबा काशीद. आपल्या नंतरच्या काळामध्ये आपली पिढी संस्कृत राहावी, आपली पिढी आदर्श संपन्न राहावी. व्यसनाधीनतेकडे चाललेला हा प्रवास कधीतरी आपण नको त्या वाटेला जात असताना थोडंसं थोरा मोठ्यांना आपण आठवलं पाहिजे ना हो. जर त्यांचं आठवून, त्यांचं स्मरण जर आपल्या जीवनामध्ये झालं तर कदाचित त्यांचं बलिदान व्यर्थ होऊ नये ही जबाबदारी नंतरच्या पिढीवर अवलंबून असते. लक्षात ठेवा. थोडक्यात एक 2-5 मिनिटातला इतिहास सांगून मला थांबायचं आहे. पुढे मला बाप या विचाराचा 2 मिनिटात सांगून अर्थ माझा पूर्ण विराम होणार आहे. या सर्व गोष्टींची विचारधारा ऐका. पन्हाळगडाच्या पायथ्याशी तरुणांचं, नवयुवकांचं कार्य, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची जाणीव सर्व तरुणांना झाली. ऐका दादांनो, सर्व तरुणांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. आणि त्या सगळ्या तरुणांनी असा विचार केला, छत्रपती शिवरायांना पन्हाळगडावर आक्रमण करायचं, पन्हाळगडावर जायचंय. पण ही बातमी सगळ्या तरुणांच्या कानावर आली. सर्व तरुणांनी स्वराज्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्यातला असाच एक तरुण होता. त्या तरुणाचं नाव आहे शिवबा काशीद. शिवबा काशीद त्या तरुणाचं नाव. जानेवारी महिन्यामध्ये त्या काळामध्ये 1860 साली शिवबा काशीदांची आणि छत्रपती शिवरायांची स्वराज्यामध्ये एंट्री झाली. छत्रपती शिवरायांच्या कानावर असे प्रसंग आलेले होते. कुणीतरी अनेक जणांनी असं सांगितलं की तंतोतंत माझ्यासारखा दिसणारा हा शिवबा आहे. पण त्या शिवबाच्या मनामध्ये एकच असं, त्याच्या मनामध्ये नुसतं दिसणं नव्हतं, तर त्या दिसण्याप्रमाणे शिवबा काशीदाच्या वृत्तीमध्ये असणं सुद्धा होतं. असणं सुद्धा होतं. मनामध्ये एवढीच भावना होती, अरे मरावं तर वाघासारखं आणि लढावं तर छत्रपती शिवरायांसारखं. ही मनातली आर्त भावना शिवबा काशीदाच्या अंतःकरणामधली होती. एक दिवसचा भाव असा मनात आला की आपल्याला सिद्धी जोहारनी ज्या वेळेला तळ टाकला त्यावेळेला त्याला पार करण्यासाठी लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या की शिवबा काशीदाला बोलवल्या गेलं. आणि बोलवल्याच्या नंतर, शिवबा, अरे तू तंतोतंत असा दिसतोस असं भरपूर ऐकलंय. हो राजा, हो राजा, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे.
त्या क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश शोभा काशीदाने आतमधल्या रूम मध्ये गेला, अंगावर परिधान केला आणि तो मुकुट छत्रपती राजांचा डोक्यावर परिधान केला आणि शोभा काशीद बाहेर आला आणि येता क्षणी छत्रपती शिवरायांनी पाहिलं, राज राज काय शोभा आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, खरंय तंत आमच्यासारखं तुम्ही दिसता शोभा, तंत तुम्ही आमच्यासारखं दिसता. आणि त्याच वेळेला शोभा काशीदाने तोंडातून शब्द बाहेर काढले, द्या की इडा राज, द्या की राज विडा द्या. त्या सिद्धी जोहारला मात्र सर करण्याकरता तो विडा मला द्या. छत्रपती शिवाजी महाराज जवळ गेले आणि शोभा काशीदाच्या पाठीवर थाप टाकली आणि छत्रपती शिवरायांचा अश्रू शोभा काशीदाच्या पाठीवर पडले आणि ते अश्रू पडले. थाप टाकता क्षणी राज, नक्की तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही राज. आणि त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी विचारलं, शोभा तुम्हाला इकडे पाठवायचं ही भावना हे कसं शक्य होईल, त्यावेळेला हे कार्य नक्की क्लिअर सिद्धीला जाईल का? त्यावेळेला शोभा काशीदांनी सांगितलं, म्हटले महाराज आतापर्यंत लक्षात ठेवा, जानेवारीमध्ये स्वराज्यामध्ये एंट्री केली आणि फेब्रुवारीतल्या 7 तारखेला छत्रपती शिवरायांनी शोभा काशीदांवर जबाबदारी दिली. केवढा मोठा विश्वास असेल, एका महिन्यातला एवढा मोठा विश्वास. पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याबद्दल अगोदर पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेमापूर नावाचं गाव शोभा काशीदांचं, त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास तो आपण स्मरणात ठेवलेला आहे. ते कार्य आपल्याला माहिती आहे. निघाले छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना सोबत घेतलं, बाजीप्रभूंना सोबत घेऊन छत्रपती शिवराय पन्हाळगडावरती स्वतः रात्रीच्या किर मंद चाललेला पाऊस, त्या पावसांच्या सरीमध्ये पहाटेच्या ब्राह्म्य मुहूर्तावर छत्रपती शिवराय पन्हाळगडावरती निघाले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती जाऊन पोहोचले आणि पोहोचता क्षणी लक्षात ठेवा, शोभा काशीदांची पालखी तिथून चालली, सिद्धीच्या जवळ पालखी गेली, पडदा थोडासा बाजूला झाला, सिद्धी जोहाराने पाहिलं. त्या क्षणामध्ये शोभा काशीद बाहेर निघाले. छत्रपती शोभा अरे शोभा असं म्हटल्यानंतर शोभा काशीदाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, होय की मीच शोभा. तेवढ्या 2 नजरा थोड्या शाशंकित झाल्या. 2 नजरांना शंका वाटली, हा शोभा दिसत नाही, पण त्याला जरा शांत बसवलं. त्या क्षणामध्ये शोभा म्हणता क्षणी सिद्धीची तलवार हातामध्ये आली, चमचम चमकणारी तलवार 4-2 वार शोभा काशीदाच्या अंगावर केले गेले आणि ते वार करता क्षणी त्याच ठिकाणी शोभा तुम्ही होय शोभा. पण छत्रपती शिवराय म्हणूनच शोभा काशीदांनी सांगितलं, या शरीराला शोभाच म्हणतात. आणि तेवढ्या ज्या 2 नजरा शाशंकित होत्या, त्या 2 डोळ्यांच्या नजरा कोणाच्या, त्या फाजिल खानाच्या होत्या. फाजिल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजिल खान. ज्यावेळेला सिद्धीने विचारलं, काय सिद्धीने सांगितलं, फाजिल खान अरे तुझ्या मनामध्ये शंका आली, हा शोभा नाही. होय हुजूर नक्की हे शोभा नाहीये. ज्यावेळेला अफजल खानाला माझ्या बापाला मारण्याकरता आलेले छत्रपती शिवराय, त्यावेळेला छत्रपती शिवरायांना मी चांगलं जाणून आहे. ज्या वेळेला युद्ध प्रसंगाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती कपाळावरती वार झालेला आहे, त्या वाराचे चिन्ह छत्रपतींच्या कपाळावर आहे. या शोभाच्या कपाळावर चिन्ह दिसत नाही, खून दिसत नाही. त्या क्षणाने तलवारीने थोडासा टोप सिद्धीने बाजूला केला शोभा काशीदाचा. पाहिलं तर कपाळावर कुठल्याही प्रकारची खून दिसत नाही. शमशेर निघाली, सणा शमशेर त्या गळ्यावरती गर्दनावरती आली. त्या क्षणाला शोभा काशीदाचं शिर धडा वेगळं झालं आणि त्याच्या अगोदर शोभा काशीदाचे शब्द होते, अरे जरी मी शोभा नसलो, मी शोभा काशीद आहे, पण मरेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच मरेल. त्यांचं नाव शोभा काशीद आहे. या देहाला जरी शोभा काशीद म्हणत असले ना, तर मरणार शोभा काशीद म्हणून नाही, मरणार तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच मरणार. हा DNA सज्जनो आपला आहे, हा DNA आपलाय. सामान्य कथान चरित्र ऐकताना अंगावर क्षार येत असेल ना, पण त्यांचं जीवन चरित्र एवढ्या उंचीने आपल्यासाठी आपल्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. ज्या वेळेला छत्रपती शिवरायांना कळालं की आपल्यासारखा दिसणारा शोभा काशीद जाणार का शोभा, त्यावेळेला नक्कीच जाणार. ते जाणं म्हणजे नाशिकहून परत घरी येणं नव्हतं, अहो जायचं तर जाणारच आहे, परत
यायचं नव्हतं हे शिवबाला माहिती होतं, तरी सुद्धा तयार झालं. याला धर्मनिष्ठा म्हणतात, याला धर्मनिष्ठा म्हणतात. धर्मनिष्ठा बाळगून करता येत नाही, ती प्रॅक्टिकली जीवनामध्ये आमजवावं लागते. त्यानुसार जीवनातलं कार्य सिद्ध व्हावं लागतं. मेले शिवबा काशीदाचा देहांत त्याग झाला आणि मग पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली, अरे माझ्यासाठी शिवबा काशीदाचे प्राण नष्ट झाले. आणि तेवढ्याच आपल्या भोवतालच्यांना सांगितलं, चला निघायला पाहिजे. आजूबाजूच्या सैन्याने सांगितलं, कुठं मग राज कुठं? अरे कुठं म्हणजे, अरे नेमापूर गावामध्ये गेलं पाहिजे. शिवबा काशीदाच्या आईला शिवबा गेल्याची बातमी सांगितली पाहिजे. आजूबाजूच्या सैन्याने सांगितलं, म्हणले सिद्धी जोहाराच्या एवढ्या सैन्यातून राज तुम्ही पन्हाळगडावरती वाचून आलात, परत कुठं जाणार आहात? परत संकटात कसं सापडणार आहात? राज जाता येणार नाही. राजांनी कोणाची पर्वा न करता ऐकलं नाही, राजे निघा. थेट पन्हाळगडाच्या पायथ्यावर्षी नेमापूर गावामध्ये छत्रपती शिवराज आले. गावच्या वेशीतून पुढे गेले आणि त्या क्षणात शिवबा महाराज आपल्या शिवबा काशीदांच्या मातेनं पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज आले. पंचारत्या ओवळण्याकरता तयार झाली आणि त्या क्षणामध्ये शिवबा काशीदाची आई छत्रपती शिवाजी महाराजांना ओवाळते. छत्रपतींनी सांगितलं, थांबा. का ओवाळतेस? अगं दुःखाची बातमी घेऊन तुझ्याकडे आलोय, का ओवाळतेस? छत्रपती शिवरायांना सांगण्याचं धाडस होत नव्हतं, सांगता येत नव्हतं. का म्हणून आज आरत्या घ्यावं एवढंच नाही, तेवढ्यामध्ये शिवबा काशीदाच्या आईने आपल्या सुनेला म्हणजे शिवबाच्या पत्नीला सांगितलं, जा गुळ पाणी घेऊन ये. छत्रपती शिवाजी कशाला तोंड गोड? अगं मी कडू बातमी सांगायला आलो, कोणत्या विचाराने मी गोड तोंड करावं? मी तर बातमी कडू सांगायला आलो, पण बोलण्याचं धाडस छत्रपतींना होत नाही. तेवढ्या शिवबा काशीदाच्या मातेने छत्रपती शिवरायांना सांगितलं, म्हटले, राजे 6 महिन्यापासून तुमची आई मा जिजाऊ साहेब तुमची वाट पाहत होते. तुम्ही आईकडे न जाता वाकडी वाट करून तुम्ही माझ्याकडे का आलात? माझ्याकडे का आलात? काय येण्याचं कारण? तुमच्या आईकडे तुम्ही जायला पाहिजे होतं. आई तुमची वाट पाहते. छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडता रडता डबडबल्या डोळ्याने छत्रपती शिवरायांनी सांगितलं, म्हटले, आई तू पण सुद्धा शिवबाचीच आई आहे ना, तू माझी आई आहे. ती काय आणि तू काय, या आईमध्ये वेगळा फरक काय? असं म्हणता म्हणता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई एकच सांगतो, मला तिकडे न जाण्याचं कारण तुझ्याकडे का आलो? आई तुझा मुलगा शिवबा काशीद या मातीसाठी संपला. शिवबा काशीदाचा देहांत झाला. या मातीसाठी शिवबा काशीद मरण पावला. मरण पावला. टचकनी शिवबा काशीदाच्या आईच्या मुखातून शब्द बाहेर, मरण पावला. त्या बोलता बोलता डोळ्यातून शब्द पाणी बाहेर आलं. रडू लागल्या. आणि आई ती शुराची आई आहे. महाराज शिवबा काशीदाच्या मातेनं सांगितलं, राज हे काय नवल आहे का? मला केव्हाच कळालं, अरे माझा मुलगा शिवबा काशीद या मातीसाठी खपला म्हणून. राज हे तर मला कधीच कळालं. भोवया उंचावल्या. ताड दिवशी छत्रपती शिवराय उठून उभे राहिले. काय म्हणताय? तुम्हाला कळालं? तुम्हाला कळालं? कसं कळालं? कसं कळालं? अरे राजा, गावाच्या वेशीतून ज्या वेळेला तू पुढे आला, तू समोर येता येता रे तुझ्या बरोबर माझा शिवबा दिसला नाही, तेव्हाच कळालं माझा शिवबा या मातीसाठी संपला म्हणून. हे तेव्हाच कळालं. मला माहिती होतं राजा, जर माझा शिवबा जर जिवंत असताना राजा तुझ्याच समवेत माझा शिवबा आलाच असता, तो शिवबा काही बाजूला राहिला असता राजा. तेव्हाच कळालं माझा शिवबा संपलेला आहे. राजांनी मनातून विचार केलं, आई एवढं माहीत असताना सुद्धा तू म्हणते गुळ पाणी घ्या आणि पंचारत्या ओवाळा. ढसा शिवबाची आई रडायला लागली. त्यावेळेला छत्रपती राजांनी सांगितलं, आई आवर स्वतःला, आई आवर स्वतःला, आता रडू नकोस. आई मला माहिती आहे दुःख पुत्राच्या वियोगाने आईला किती कष्ट होतात. आई स्वतःला आवर. त्यावेळेला शिवबा काशीदाची आई उठून उभी राहिली आणि म्हणते, राजा कोण म्हणतं मी पुत्राच्या वियोगाने रडते? अरे नाही, माझं रडण्याचं एकमेव कारण आहे. अरे माझा मुलगा म्हणून मी रडत नाही. त्या परमात्म्याने, त्या पांडुरंगाने, त्या भगवंताने मला अजून 4 मुलं का दिले नाही? आणि जर मला अजून 4 मुलं असते ना राजा, आता मी ते 4ही मुलं या हिंदवी स्वराज्यासाठी सैन्य म्हणून लढायला पाठवले असते. मला माझा मुलगा गेला
मला याचं वाईट नाही, मला एकच मुलगा का झाला म्हणून रडायला येतंय. हे छत्रपती शिवरायांच्या समोर शिवबा काशीदाच्या आईने उच्चारलेले उद्गार आहे. हे शब्द ऐकता क्षणी त्याच ठिकाणी शिवबा काशीदाची पत्नी ताडदिशी उठली. काय म्हणतात त्या, काय म्हणता, तुम्हाला दुसरा मुलगा नाही, मी तुमचा दुसरा मुलगा. आजपासून माझ्या पतीचं राहिलेलं कार्य मी पूर्ण करेल. शिवबा काशीदाची पत्नी उठली महाराज. आणि त्यावेळेला छत्रपती शिवरायांना आश्चर्याचा धक्का बसला. बस, तुमच्यासारख्या माता जर रणांगणी जर असतील तर माझ्या स्वराज्यामध्ये कुठल्या सैन्याची कमी पडणार नाही. सांगू सज्जनो तुम्हाला, शिवबा काशीदाच्या नंतर पन्हाळगडाची जी लढाई कोणी जिंकली असेल तर ती शिवबा काशीदाच्या पत्नीने जिंकली. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. आणि हा इतिहास तेवढा क्रांतीपूर्ण झाला. या सगळ्या गोष्टींची विचारधारा काय, ज्येष्ठांचं जीवन चरित्र आपल्या समोर ते एवढ्या उंचीचं आहे, एवढ्या उंचीचं आहे. म्हणून सध्या समाजामध्ये वावरत असताना, फिरत असताना थोडंसं आपल्या पूर्वजांनी काय देशासाठी बलिदान दिलं त्या बलिदानाचं कार्य डोळ्यासमोर ठेवावं. आणि इथून पुढचा काळ कमीत कमी हे शरीर तरी ह्या आपल्या परिवाराला तरी मिळेल, आदर्श म्हणून राहिलं ना तर चालेल. व्यसनाधीनतेपासून आपण दूर झालं पाहिजे. शूरवीरांचा आदर्श कमीत कमी स्वतःच्या स्वार्थासाठी तरी त्याचं पालन करा, असा ज्येष्ठांचा आदर्श आहे. म्हणून अशा विचारातलं समर्पण आपल्या जीवनामध्ये ते असावं. आज ज्यांच्या निमित्ताने हे पुण्यस्मरण आहे, हे पुण्यस्मरण एका बापाचं आहे, एका बापाचं आहे. सज्जनो, बाप आपण कायमच आहे. सगळ्या संकट स्वतःवर झेलतो त्याला बाप म्हणतात बरं का. हे श्राद्ध आज एका बापाचं आहे. आमच्या अरुण मामांचं जाणं एका वर्षापूर्वी झालं. बाप कसा आदर्श असावा लागतो, बाप कसा आपल्या कुटुंबासाठी झिजणारा असतो त्याला बाप म्हणतात महाराज. बापाचं जीवन सज्जनो फार कठीण आहे, फार कठीण आहे. ऐका, सगळे स्वतःवर. बाप म्हणजे काय, बाप म्हणजे संघर्ष. अनेक संकट जीवनामध्ये येऊ द्या, अनेक संकट जीवनामध्ये येऊ द्या, त्या संकटातून जो वाट काढतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणत असतात. सगळे दुःख आपल्या स्वतःवर सोसतो त्याला बाप म्हणतात. सज्जनो, बाप नावाची क्रांती सज्जनो फार उज्ज्वल आहे. मुलगी एक लक्षात ठेवा, बापाला अश्रू असतात आणि आईलाही अश्रू असतात, पण बाप असा एक पात्रतेचा कार्य करताय, बापाला अश्रू दाखवण्याची परवानगी नाहीये. आईचे अश्रू पटकन जग पाहतं, पण बापाचे अश्रू मात्र सज्जनो मात्र जगाला दाखवता येत नाही. मुलगी जर सासरी निघाली ना, गाडीमध्ये बसली, तांब्याभर पाणी पिला, पाजलं मुलीला, इकडं तिकडं पाहतो, हॉल मधल्या भिंतीच्या बाजूला जातो, इकडं तिकडं पाहतो, कोणी तर पाहत नाही ना, ढसा ढसा रडतो, पण अश्रू मात्र जगाला दाखवता येत नाही, त्याला बाप म्हणतात. एवढ्या संकटाच्या सगळ्या समर्पणाचा विषय जीवनामध्ये बाप आहे. असाच एक बाप या परिवाराला सोडून एका वर्षापूर्वी गेला. या बापाचं खरं वंदनीय जीवन चरित्र आहे. खऱ्या अर्थाने अरुण मामांसारखं कार्य, खऱ्या अर्थाने आदर्शवत जीवन जगणारा, आपल्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने जीवाचं बलिदान देणारा, संघर्ष करून कुटुंबाला जो न्याय देतो ना त्याला बाप म्हणतात. घरात खाऊ आणला, सर्वांना वाटला, आणि एखादा मुलगा आपला खाऊ खायचा राहिला, स्वतःला खाण्याची इच्छा आहे, पण तो सांगतो जाऊ द्या, माझ्या दीदीला द्या, माझ्या दादाला द्या. अहो, इच्छा असताना सुद्धा खाण्याची ताकद होत नाही, खाण्याची इच्छा होत नाही, याला बाप म्हणतात. सज्जनो, बाप म्हणत असतात. अशा बापाचं हे श्राद्ध आहे. झालेली सेवा
परमात्मा चरणारविंदी श्री पांडुरंग चरणारविंदी ज्ञानोबाराय श्री तुकोबाराय संत सेना महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करूया। अशाच विचाराने आपलं आयुष्य आपलं जीवन राहिलेल्या काळात समर्पित व्हावं असं भावचिंतन करूया। वाणीला पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली। ज्ञानेश्वर माऊली आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाघ परिवाराने केलेले हे सर्व सुंदर नियोजन, खरंच या सगळ्या गोष्टीतून आज एका वर्षापूर्वी एवढं तरुण तरफदार एक आदर्श व्यक्तिमत्व अरुण मामा आपल्यातून निघून गेले। व्यक्ती निघून गेल्यानं त्यांच्या आठवणी शिल्लक राहतात आणि त्या आठवणी आपल्याला ह्या देत असतात। सर्व आलेली महाराज मंडळी सर्वांचं या परिवाराच्या वतीने स्वागत करतो। वाणीला पूर्णविराम। विठ्ठल जय जय विठ्ठल।